आपण एक नाजूक विषय आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो, आणि तो विषय आहे जी काही आपली काळी माती आहे त्या काळी मातीचं आरोग्य टिकवणं खरंच एक शेतकऱ्यांसमोर मोठा एक आव्हान आहे. नमस्कार, मी मारुती जाधव. आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल. या युट्यूब चॅनलवरती आज आपण चर्चा करत आहोत मित्रांनो की काळ्या मातीचं जे काही पोत आहे ते आपण कशा पद्धतीने टिकवता येईल किंवा आपल्याला वाढवता येईल. खऱ्या अर्थाने जर बघितलं असे वेगवेगळे घटक आहेत ज्यावरती सुपीकता जी आहे ती अवलंबून राहते. त्यामधून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. मित्रांनो, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर जास्त असेल तर सूक्ष्म जीवाणू सुद्धा आपल्या जमिनीमध्ये जास्त आहे. त्यासोबतच आपल्या जमिनीचं पीएच म्हणजे सामू, हे जे सामू आहे ते 6.5 ते 7.5च्या मध्ये जर असेल तर आपण असं म्हणू शकतो की आपल्या जमिनीची सुपीकता चांगली आहे. त्यासोबतच सोडियम क्लोराईडचं प्रमाण म्हणजेच आपण जर बघितलं क्षाराचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच विद्युत वाहकता, असे अनेक घटक आहेत. त्यापैकी हे 4 जे घटक आहे मित्रांनो त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. तर कुठलीही गोष्ट जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकतो तेव्हा सडणं, कुजणं, विघटन होऊन त्याचं द्रावण होणं, म्हणजे थोडक्यात शास्त्रीय भाषेत जर सांगायचं झालं तर याला आपण सॉइल सोल्युशन म्हणू शकतो मित्रांनो. आणि हे सॉइल सोल्युशन म्हणजेच झाडासाठी अन्नद्रव्य. मित्रांनो, जे अन्नद्रव्य आहे ते तयार होण्यासाठी कुठलीही गोष्ट जमिनीमध्ये आपण टाकल्यानंतर ते सुरुवातीला सडतं, कुजतं, विघटन होतं, त्याच्यानंतर द्रावण होतं, म्हणजे अन्नद्रव्य तयार होतं. तर हे प्रोसेस करण्यासाठी, ही प्रक्रिया घडून आणण्यासाठी याच्यामध्ये सूक्ष्म जीवाणूंचा फार मोठा कार्य असतो मित्रांनो. आणि सूक्ष्म जीवाणू हे सेंद्रिय कर्बावरती जगतात. त्यामुळे आपण आपल्या जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय कर्ब टाकत असतो ते सेंद्रिय कर्ब, थोडक्यात जे काही आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असेल किंवा आपल्याला वाढवायचं असेल तर याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृती करणं फार अपेक्षित आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण बघत असतो सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आपल्याकडे अनेक सोर्सेस आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेणखत आहे आणि इतर घटक, ज्यामध्ये पालापाचोळा वगैरे काही जे काही आहे सडणाऱ्या गोष्टी, ते आपण आपल्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढतो. तर खास करून जर आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवायचं असेल, आपल्या काळ्या मातीचं जर पोत आपल्याला वाढवायचं असेल तर याला हिरवळीचे खत ते खूप फायद्याचं ठरतं मित्रांनो. आणि हिरवळीचे खत आपण केल्यामुळे लक्षणीय वाढ आपल्याला सेंद्रिय कर्बामध्ये होताना दिसेल. सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढ होताना आपल्याला दिसेल. तर प्रामुख्याने जे हिरवळीचे खत असतात ते कसे तयार करावे आणि किती प्रकार असतात ते थोडक्यात आपण जाणून घेऊया मित्रांनो. हिरवळीचे खत हे 2 प्रकारे आपण करू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने एक जे आहे ते आपण हिरवळीचे खत इन सिटू या पद्धतीने करू शकतो, ज्यामध्ये आपण आपल्या जमिनीमध्ये एखाद्या हिरवळीचे पीक आपण पेरायचं असतं आणि ते उगवल्यानंतर एक जवळपास 45 ते 50 दिवसाच्या आत ते जमिनीमध्ये तिथल्या तिथंच गाडायचं असतं. या प्रक्रियेला इन सिटू ग्रीन मॅन्युअरिंग म्हणतो मित्रांनो. म्हणजेच हिरवळीचे जे काही खत आहे जमिनीमध्ये करून तिथल्या तिथंच गाडणे. तर प्रामुख्याने जे काही आपल्या जमिनीमध्ये आपण पेरणी करून जे काही हिरवळीचे खत तयार करतो त्यामध्ये खऱ्या अर्थाने धैंचा आहे, ताग आहे, बोरू, चवळीचं जे काही पीक आहे ते आपण घेऊ शकतो. मूग या पिकाचं पण आपण हिरवळीचे खत तयार करू शकतो मित्रांनो. तर हे झाले आपल्या जमिनीमध्ये पेरून आपल्याला तयार करण्यासाठी. सर्वात जास्त वापरण्यात येणारं जे काही हिरवळीचं पीक आहे ते आहे मित्रांनो धैंचा आणि ताग. या 2 पिकांचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. यामध्ये दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो ती आपण बाहेरून काही पालापाचोळा गोळा करायचा असतो. हिरव्या पालव्या किंवा पालापाचोळा जो काही हिरवा घटक असतो ते आपण आणून आपल्या शेतामध्ये टाकायचं असतं. तर ही बाह्य पद्धत झाली. त्यामुळे आपण याला जे काही बाहेरून आणत असल्यामुळे एक्स सिटू म्हणतो, जे आपण बाहेरून आणायचं. जर समजा आपण आपल्या जमिनीमध्ये हिरवळीचे पीक करू शकत नसेल, त्यासाठी पर्याय म्हणून आपण बाहेरून सुद्धा हिरवळीचे पीक आणू शकतो मित्रांनो. मग त्यामध्ये प्रामुख्याने काय वापरलं गेलं पाहिजे तर त्यामध्ये सुबाबू ही एक चांगली वनस्पती आहे ज्याचा आपण सहजपणे वापर करू शकतो. गिरीपुष्प
याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. नीम आहे, करंज आहे, असे वेगवेगळे जे काही झाडे झुडपे आहेत ते बाहेरून आपण आणून आपल्या जमिनीमध्ये साठवून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फेकून, त्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीचं पोत सुधारण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे मित्रांनो. तर अशा 2 पद्धतीच्या हिरवळीचे खताचे प्रकार आहेत मित्रांनो. यामुळे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. त्यामुळे आणि खास करून या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ऑफ सीझन मध्ये, जेव्हा तुमचे मुख्य पीक आपण घेणार नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हिरवळीचे खत शकतो मित्रांनो. हे हिरवळीचे खत केल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं याचा फायदा होणार आहे. त्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं म्हणजेच तुमच्या सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढणार. त्यासोबतच तुमच्या जमिनीमध्ये वाढलेलं पीएच हे कमी होणार, बॅलन्स होणार. त्यासोबतच जे काही क्षाराचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होणार. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या जमिनीची पोत सुदृढ होणार मित्रांनो. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हे जे जमिनीचं पोत आहे त्यामध्ये लक्षणीय वाढ होताना आपल्याला दिसणारच आहे. सोबतच जलधारणा शक्ती जी आहे जमिनीची ती सुद्धा वाढेल. जे काही जमिनीमध्ये अन्नद्रव्य फिक्सेशन झालेलं असतं, जे काही सहज पिकाला उपलब्ध होत नाही, ते सुद्धा सहजपणे उपलब्ध होण्यास मदत होईल. असे विविध फायदे आपल्याला हिरवळीचे खत करून आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता वाढवता येते मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण जे आपल्या जमिनीमध्ये हिरवळीचे पीक घेऊन सुद्धा किंवा बाहेरून आपण पीक, जे काही पिकाचे हिरवळीचे पिकं आहेत त्या पिकांचं, त्या वनस्पतींचं जे काही पालापाचोळा आहे ते सुद्धा आणून आपल्या जमिनीमध्ये टाकल्यानंतर आपल्या जमिनीचं जो काही सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे ते वाढविण्यासाठी आपल्याला मदत होईल मित्रांनो. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडलेला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सोबतच आपल्या कमेंट्स आम्हाला कळवा.